कधी कधी उपवास लक्षातच राहत नाही आणि आपला साबुदाणा भिजवायचा राहतो. अशा वेळेला काय करायचं, 1 कप साबुदाणा आणि 2 ते 3 चमचे वरई मस्त भाजून त्याची पावडर करून घ्यायची. त्याच पावडरमध्ये मिरचीचा क्रश घालायचा, थोडीशी कोथिंबीर आणि 2 उकडलेले बटाटे बारीक खिसणीने खिसून घालायचे. गुठळ्या होऊ नयेत त्यासाठी आपण हे खिसणीने खिसून घेतलेलं आहे. सगळं पीठ मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ पुन्हा मळून घ्यायचं. पीठ व्यवस्थित मळून त्याचे चांगले उंडे बनवून घ्यायचे. तर हे उंडे पोळपाट्यावरती छान असे लाटून घेऊयात. थोडंसं पीठ टाकायचं आणि कोरड्या पिठावरती हे छान असे गोल गरगरीत लाटून घ्यायचे. खूप पातळ लाटायचे नाहीत, कारण हे आहेत उपवासाचे आलू पराठे. सो इथे बघा मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि या तव्यावरती तूप लावून चांगलं दोन्ही बाजूनी